नमस्कार मुलांनो, आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी आणि आपला विषय आहे इंग्रजी. त्यामध्ये मुलांना आपण हा जो लेसन आहे आपला 3.4 ॲट द सायन्स फेअर हे आपण लर्न केलेलं आहे आणि आता त्याची आपण ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत. तर पहा मुलांनो, ॲक्टिव्हिटीजमध्ये काही क्वेश्चन जे आहे ते आपल्याला इथे विचारण्यात आलेले आहे आणि त्याचं जे आन्सर आहे ते आपल्याला द्यायचे आहे. तर पहा मुलांनो, इथे जो पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे आपला, तर त्याचा पहिला जो क्वेश्चन आहे, मदर हॅज कट द वॉटरमेलन इन हाफ. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो, इथे आपल्याला जो प्रश्न आहे तो नीट समजावून घ्यायचा आहे. मदर म्हणजेच काय मुलांनो, तर आई. हॅज कट द वॉटरमेलन म्हणजेच काय मुलांनो, तर जे आपलं कलिंगड आहे जे आपण उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खात असतो त्यालाच काय म्हणतात मुलांनो, वॉटरमेलन असे म्हणतात. इन हाफ म्हणजे काय मुलांनो, अर्ध करणं. आई जी आहे, आईने काय केलेलं आहे, जे वॉटरमेलन आहे, कलिंगड आहे, ते कसं कापलेलं आहे, तर अर्ध कापलेलं आहे. मग इथे आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे 1.5, 1/4. म्हणजेच तिने अर्ध केलेलं आहे, तर त्याला ह्या ऑप्शनपैकी योग्य आन्सर काय असणार आहे मुलांनो, बघा 1/2 की 1/4. तिने अर्ध केलेलं आहे म्हणून हा आन्सर काय येणार आहे, अगदी बरोबर 1/2 असं आन्सर येणार आहे. पहा, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर शीतल kept only a quarter piece of the cake for her brother. She has finished dash part of the cake. आणि ऑप्शन किती आहे मुलांनो, तर दोन ऑप्शन इथे दिलेले आहे, 1/4 आणि 3/4 असे आपले काय आहे, तर ऑप्शन आहे. आणि प्रश्न पहा मुलांनो, नीट समजून घ्यायचा आहे. शीतल kept only a quarter piece of the cake for her brother. She has finished dash part of the cake. म्हणजे तिने किती केक फिनिश केला आणि तिने तिच्या भावाला किती पीस दिलेला आहे, बघा, ओनली अ क्वार्टर पीस ऑफ. एवढंच तिने काय केलेलं आहे, तिच्या भावाला केक दिलेला आहे आणि बाकीचा जो केक आहे तो तिने फिनिश केलेला आहे. मग तो किती असणार आहे बघा, 1/4 की 3/4. अगदी बरोबर, 3/4 जो आहे तो तिने फिनिश केलेला आहे आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, द डॅश आर थिक. काय सांगितलेलं आहे, द डॅश आर थिक. ऑप्शन आहेत रीड्स आणि सेकंड ऑप्शन आहे ऑइल पेंट्स. काय सांगितलेलं आहे बघा मुलांना, द डॅश आर थिक. थिक म्हणजेच काय मुलांना, तर जाडसर. आता याच्यामध्ये जाडसर काय असतं, रीड्स की ऑइल पेंट. बघा, आपण लेसन जेव्हा एक्सप्लेन करत होतो तेव्हा आपल्याला जे ऑइल आहे ते थोडंसं जाडसर असं घट्ट असं दिसून आलेलं होतं. म्हणजेच थिक म्हणजेच काय मुलांना, तर घट्ट किंवा जाडसर असं. तर मग ते काय आहे, रीड्स आहे की ऑइल पेंट्स आहे, सांगा पाहू. अगदी बरोबर, ऑइल पेंट जे आहे ते कसं होतं, तर घट्ट होतं, जाडसर असं होतं. म्हणून आपलं योग्य ऑप्शन काय आहे, तर ऑइल पेंट्स हे आपलं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, डॅश डिल्यूट द पेंट्स विथ लिटर वॉटर. ऑप्शन आलेले आहेत वी आणि व्हाईट. तर सांगा पाहू मुलांना, आपले योग्य आन्सर काय असणार आहे. अगदी बरोबर, वी डिल्यूट द पेंट्स विथ लिटर वॉटर. म्हणजे दोन ऑप्शनपैकी आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे, तर वी हे आपलं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा मुलांना, जो पुढचा प्रश्न आहे आपला तो काय आहे, रोहन डॅश ब्रेकफास्ट फॉर हिज यंगर सिस्टर. आणि ऑप्शन आहेत प्रिपेअर्स आणि प्रिपेअर. काय आहे पहा मुलांना, रोहन डॅश ब्रेकफास्ट फॉर हिज यंगर सिस्टर आणि ऑप्शन आहे प्रिपेअर्स आणि प्रिपेअर. काय येणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर, प्रिपेअर्स हे आपलं काय आहे, तर योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो सेकंड लास्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, माया लाईक्स टू वर हर डॅश ड्रेस. कुठला ड्रेस पहा, माया लाईक्स टू वर, तिला कुठला ड्रेस घालायला आवडलेला आहे पहा, रेड.
म्हणजेच कुठला मुलांनो, रेड म्हणजे वाचणं आणि रेड म्हणजे लाल. तर तिला कुठला ड्रेस जो आहे तो तिचा आवडीचा आहे, ती त्या ड्रेसला लाईक करते. तर रेड हे काय आहे, आपलं योग्य आन्सर आहे. पहा, माया लाईक्स टू वर हर रेड ड्रेस. ती तिच्या लाल ड्रेस जो आहे तिचा तो तिचा खूपच आवडीचा आहे, तिला तो खूपच आवडतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा, जो आपला लास्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, नीता बॉक्ड ब्युटिफुल फ्लावर्स डॅश हर मदर. आणि ऑप्शन आहेत पहा मुलांनो, फास्ट आणि फॉर. पहा काय आहे, नीता बॉक्ड ब्युटिफुल फ्लावर्स डॅश हर मदर्स. बघा, फास्ट येईल की फॉर येईल, कुणासाठी आणलेलं आहे पहा, नीता बॉक्ड. नीताने काय केलेलं आहे, खूप छान सुंदर फुलं तिच्या आईसाठी आणलेले आहे. मग तिच्यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड काय येणार आहे, तर फॉर. हे देखील आपला आन्सर अगदी बरोबर आलेला आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे, तर काही ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहे आणि त्याद्वारे आपण ॲट द सायन्स फेअर याची जी काही ॲक्टिव्हिटीज आहे ती आपण इथे पूर्ण केलेली आहे. तर पहा मुलांनो, आपलं जे चॅप्टर आहे कुठलं 3.4 ॲट द सायन्स फेअर, यामध्ये हे जे लेसन आहे तो लर्न केलेला होता. त्यावर आपण ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे. आता आपण त्यावर गेम देखील खेळणार आहोत. तर पहा मुलांनो, हे काय आहेत, तर आपले 5 गेम आहे आणि या गेममधून आपल्याला काय करायचं आहे, तर एक गेम सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला जे काही क्वेश्चन विचारले जाईल त्याचं योग्य आन्सर आपल्याला द्यायचं आहे. पहा मुलांनो, यापैकी कुठलाही एक गेम आपण सिलेक्ट करूया आणि त्याद्वारे काही प्रश्नांची उत्तरे मात्र आपल्याला द्यावी लागणार आहे. बघा, आपण क्रिकेट हा गेम जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे आणि त्याद्वारे आपल्याला काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. बघा, आता या प्रश्नांची उत्तरे तुम्ही सगळ्यांनी अगदी योग्य द्यायची आहे. तर पहा, फर्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो काय आहे, यू कॅन डॅश द कॅन विथ वॉटर. आणि आपल्याला इथे 4 जे आहे ते ऑप्शन विचारण्यात आलेले आहे. फिल आहे, सेकंड एम्प्टी आहे, फिल आणि पुट. काय सांगितलेलं आहे, यू कॅन डॅश द कॅन विथ वॉटर. यू कॅन फिल द कॅन विथ वॉटर, एम्प्टी द कॅन विथ वॉटर, फिल, पुट. काय येणार आहे पहा मुलांनो, यू कॅन डॅश द कॅन विथ वॉटर. विथ वॉटर सांगितलेलं आहे. मग यापैकी आपलं योग्य आन्सर काय असणार आहे, अगदी बरोबर, फिल हे आपलं काय असणार आहे, योग्य आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. ऑइल डझंट डॅश इन वॉटर. ऑइल जे आहे डझंट डॅश इन वॉटर. ऑप्शन पहा काय आहे, डिल्यूट, फ्लोट, डिसॉल्व आणि पोर. काय आहे बघा, ऑइल डझंट डॅश इन वॉटर म्हणजे जे काही ऑइल आहे ते आपण काय करू नाही शकत, ऑइल डझंट डॅश इन वॉटर, डिल्यूट, फ्लोट, डिसॉल्व आणि पोर. काय आहे, तर डिसॉल्व हे आपलं काय आहे, योग्य आन्सर आहे. म्हणून आपण काय करूया, डिसॉल्ववरती टिक करूया. आणि आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, आय मेड अ डॅश इन द बॉटम ऑफ टीन. काय सांगितलेलं आहे, आय मेड अ डॅश इन द बॉटम ऑफ द टीन. आणि आपल्याला ऑप्शन 4 दिलेले आहे, होल, हॉल, हेल आणि होल. काय सांगितलेलं आहे पहा, आय मेड अ डॅश इन द बॉटम ऑफ द टीन. डब्याला छिद्र केलं होतं, तर बघा कुठे, होल, हॉल, हेल आणि होल. मग आपलं योग्य आन्सर काय आहे, तर होल हे आपलं योग्य आन्सर आहे. बघा, आपला आन्सर देखील बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. आय लाईक टू डॅश द प्लांट्स. आय लाईक टू डॅश द प्लांट्स. आणि आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे, केअरिंग, केअर, वॉटरिंग आणि वॉटर. आय लाईक टू केअरिंग द प्लांट. पहा मुलांना, आपला हा जो प्रश्न आहे, आय लाईक टू डॅश द प्लांट्स आणि ऑप्शन आहे केअरिंग, केअर, वॉटरिंग आणि वॉटर. योग्य आन्सर काय आहे मुलांना, तर वॉटर. आय लाईक टू वॉटर द प्लांट्स. आणि कलर कुठला आहे, येलो आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फाइंड द ऑड वन आउट. आपल्याला एक ह्या गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहा, पेपर, हॅमर, ब्रश आणि पेंट.
मग कुठला असा शब्द आहे जो या गटामध्ये बसत नाही? पहा, पेंट, हॅमर, पेपर आणि ब्रश. काय असणार आहे? अगदी बरोबर, हॅमर जो आहे तो या गटामध्ये बसत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू. आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू. मग आहे हर्टेड मायसेल्फ, हर्ट मायसेल्फ, हर्ट्स मायसेल्फ आणि हर्टिंग माय सेल्फ. काय सांगितलेलं आहे? आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू हर्टेड मायसेल्फ, हर्ट मायसेल्फ, हर्ट्स मायसेल्फ आणि हर्टिंग माय सेल्फ. मग योग्य काय आहे? हर्ट मायसेल्फ. पहा, आपला आन्सर देखील बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. गीता ऑलवेज टेक्स केअर ऑफ डॅश बिलॉगिंग्स आणि ऑप्शन आहेत हिज, हर, इट्स आणि देअर. गीता ऑलवेज टेक्स केअर ऑफ हर बिलॉंग्स. हर हे आपलं काय आहे? योग्य आन्सर आहे आणि कलर आहे ग्रीन. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, वुड यू लाईक टू हॅव टी ऑर कॉफी, हॅविंग टी ऑर कॉफी, हॅज टी ऑर कॉफी, विल हॅव टी ऑर कॉफी. मग काय आपला आन्सर असणार आहे? हॅव टू, टी ऑर कॉफी. काय असणार आहे मुलांनो? वुड यू लाईक टू हॅव टी ऑर कॉफी. योग्य आन्सर आपलं काय आहे? हॅव टी ऑर कॉफी. पुढचा प्रश्न पहा. फाइंड द ऑड वन आउट. गटामध्ये न बसणारे शब्द आपल्याला बघायचा आहे. नेल, हॅमर, ऑइल पेंट आणि टीन. काय सांगितलेलं आहे? पहा, नेल, ऑइल पेंट, टीन आणि हॅमर. तर पहा, इथे जो आपला वेगळा ऑप्शन आहे तो काय आहे? तर ऑइल पेंट हा जो आहे तो आपला वेगळा ऑप्शन आहे, गटात न बसणारा शब्द आहे. पुढचा पहा. डॅश तनय ऑलवेज लाईक्स टू मेक फन ऑफ हिज फ्रेंड्स आणि ऑप्शन आहेत नॉटी, पोलाईट, क्लेवर आणि हँडसम. काय म्हटलेलं आहे? डॅश तनय ऑलवेज लाईक टू मेक फन ऑफ हिज फ्रेंड्स. तो नेहमी त्याच्या मित्रांसोबत काय करतो? फन करतो, मजा मस्ती करतो. मग तो कसा आहे? तर तो नॉटी बॉय आहे. म्हणून आपले योग्य आन्सर काय आहे? तर नॉटी हे आपले योग्य आन्सर आहे. तर पहा मुलांनो, आपण गेमच्या माध्यमातून सुद्धा काय केलेलं आहे? आपला जो लेसन आहे 3.4 अ सायन्स फेअर हा जो लेसन आहे तो आपण अगदी चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. तर पहा मुलांनो, आपला जो लेसन आहे ॲट द सायन्स फेअर हे आपण लर्न केलेलं आहे. त्याची ॲक्टिव्हिटीज आपण घेतली होती आणि त्याच्यावरती आता आपण गेम देखील घेतलेला आहे. आता आपण त्यावर काय करणार आहोत? तर टेस्ट देखील घेणार आहोत. या टेस्टमध्ये आपल्याला 10 क्वेश्चन विचारले जातील आणि त्या सगळ्या क्वेश्चनचे आपल्याला काय करायचे आहे? योग्य उत्तरे द्यायची आहे. तर पहा, आय लाईक टू डॅश द प्लांट्स. काय सांगितलेलं आहे? आय लाईक टू डॅश द प्लांट्स. आणि आपले जे ऑप्शन आहे ते काय आहे? केअरिंग, केअर, वॉटरिंग, वॉटर. काय आहे मुलांना? अगदी बरोबर, आय लाईक टू वॉटर द प्लांट्स. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो काय आहे? फाइंड द ऑड वन आउट. गटात न बसणारा शब्द जो आहे तो आपल्याला इथे शोधायचा आहे आणि आपल्याला ऑप्शन बघा काय दिलेले आहे. नेल, हॅमर, ऑइल पेंट आणि टीन हे आपल्याला काय दिलेले आहेत? तर ऑप्शन दिलेले आहेत. आणि यापैकी गटामध्ये न बसणारा शब्द कुठला असणार आहे? अगदी बरोबर, ऑइल पेंट हा या गटामध्ये शब्द बसत नाही. पुढे पाहूया. बघा, ऑइल डझंट डॅश इन वॉटर. ऑइल डझंट डॅश इन वॉटर. ऑप्शन बघा काय आहे? डिल्यूट, फ्लोट, डिसॉल्व आणि पोअर. तर योग्य ऑप्शन काय आहे मुलांना? अगदी बरोबर, डिसॉल्व हे काय आहे? आपलं योग्य आन्सर आहे. काय सांगितलेलं आहे? ऑइल डझंट डिसॉल्व इन वॉटर. पुढचा प्रश्न पाहूया. हा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय सांगितलेला आहे? डॅश तनय ऑलवेज लाईक टू मेक फन ऑफ हिज फ्रेंड्स. आणि आपले जे ऑप्शन आहेत ते देखील 4 आहेत. नॉटी, पोलाईट, क्लेवर आणि हँडसम. जो तनय आहे तो काय करतो? नेहमी त्याच्या मित्रांसोबत फन करतो, मस्ती करत असतो. मग तो कसा बॉय आहे? तो नॉटी बॉय आहे, पोलाईट बॉय आहे, क्लेवर बॉय आहे की हँडसम बॉय आहे? काय म्हणणार आहोत?
अगदी बरोबर. तो कसा आहे? नॉटी आहे. का? कारण तो त्याच्या मित्रासोबत काय करत असतो? नेहमी फन करत असतो, मजा मस्ती करत असतो. म्हणून आपलं योग्य आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर. आपलं योग्य आन्सर जे आहे ते असणार आहे नॉटी. बघा, नॉटी तनय ऑलवेज लाइक्स टू मेक फन ऑफ हिज फ्रेंड्स. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे, आय मेड अ डॅश इन द बॉटम ऑफ द टीन. आणि आपले जे ऑप्शन आहेत ते काय आहेत? होल, हॉल, हेल आणि होल. पहा मुलांनो, आय मेड म्हणजे मी काय केलेलं आहे? जो टीन आहे, टीन म्हणजेच काय? TIN, टीन म्हणजे डबा. त्या डब्याला काय केलेलं आहे? तर छिद्र पाडलेलं आहे. मग त्या छिद्राला काय म्हटलं जातं? बघा, होल, हॉल, हेल की होल. काय म्हटलं जातं सांगा पाहू? अगदी बरोबर, HOLE. होल म्हणजेच काय? तर छिद्र. त्या डब्याला काय पाडलेलं आहे? तर छिद्र पाडलेलं आहे. म्हणून आपलं योग्य आन्सर आहे होल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू. आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू. आणि ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, हर्टेड मायसेल्फ, हर्ट मायसेल्फ, हर्ट्स मायसेल्फ आणि हर्टिंग मायसेल्फ. मग सांगा पाहू मुलांनो, योग्य आन्सर काय आहे? आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू हर्टेड मायसेल्फ, हर्ट मायसेल्फ, हर्ट्स मायसेल्फ की हर्टिंग मायसेल्फ. कुठलं असणार आहे? अगदी बरोबर, हर्ट माय सेल्फ. हे काय आहे? आपलं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? यू कॅन डॅश द कॅन विथ वॉटर. आणि ऑप्शन जे आहेत ते 4 आपल्याकडे आहेत. फर्स्ट आहे फिल, सेकंड आहे एम्प्टी, थर्ड आहे फिल आणि फोर्थ आहे पुट. बघा, यू कॅन डॅश द कॅन विथ वॉटर. मग काय असणार आहे? पहा मुलांनो, फिल, एम्प्टी, फिल की पुट. अगदी बरोबर, FILL, फिल हे आपलं काय आहे? आन्सर आहे. बघा, यू कॅन फिल द कॅन विथ वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? फाइंड द ऑड वन आउट. आपल्याला काय करायचं आहे? तर अयोग्य शब्द आपल्याला याच्यामध्ये ओळखायचा आहे, म्हणजेच गटात न बसणारा शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे. फर्स्ट बघा काय आहे? पेपर आहे. सेकंड आहे हॅमर, ब्रश आणि पेंट. पहा, पेपर, हॅमर, ब्रश आणि पेंट यापैकी कुठला शब्द असा आहे जो गटामध्ये बसत नाहीये? अगदी बरोबर, हॅमर म्हणजेच काय? तर हातोडा. हा जो शब्द आहे तो या गटामध्ये बसणारा नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो? हॅमर हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला सेकंड लास्ट जो क्वेश्चन आहे तो आहे, वुड यू लाईक टू. काय आहे ऑप्शन आपल्याकडे? हॅव टी ऑर कॉफी, हॅविंग टी ऑर कॉफी, हॅज टी ऑर कॉफी, विल हॅव टी ऑर कॉफी. मग पहा मुलांनो, या 4 ऑप्शनपैकी आपले योग्य ऑप्शन आहे काय सांगितलेलं आहे? वुड यू लाईक टू, हॅव टी ऑर कॉफी. काय आलेलं आहे? आपलं हे योग्य उत्तर आहे. म्हणून हॅव टी ऑर कॉफी हे कशाचं आन्सर आहे? तर वुड यू लाईक टू. जर आपण विचारलं वुड यू लाईक टू हॅव टी ऑर कॉफी. नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांनो काय आहे? गीता ऑलवेज टेक्स केअर ऑफ डॅश बिलॉगिंग्स. आणि ऑप्शन आहेत हिज, हर, इट्स आणि देअर. तर आपलं योग्य आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, हर हे आपलं योग्य ऑप्शन. तर पहा मुलांनो, आपण जी काही परीक्षा घेतलेली आहे ती फक्त 6 मिनिटामध्ये म्हणजेच 5:55 पर्यंतच आपण काय केलेलं आहे, तर एवढ्याच मिनिटामध्ये आपण जे 10 क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व केलेले आहे. आणि टोटल क्वेश्चन किती होते आपले? अगदी बरोबर 10 होते. आणि अटेम्प्ट क्वेश्चन म्हणजेच आपण किती सॉल्व केलेले आहेत, तर 10 पैकी 10 सॉल्व केलेले आहेत. आणि करेक्ट आन्सर बघा आपले किती आलेले आहेत, तर 10 पैकी 10 आलेले आहे. एकही रॉंग आलेलं नाही. म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच काय केलेलं आहे? अगदी राईट आन्सर दिलेला आहे. बघा, आपलं रिझल्ट इथे समोर आहे. आपल्याला 10 पैकी 10 मार्क्स जे आहेत ते इथे आपल्या या टेस्टमध्ये, या परीक्षेमध्ये मिळालेले आहेत.
तर पहा मुलांना, आपलं जे चॅप्टर आहे 3.4 ॲट द सायन्स फेअर, हे जे चॅप्टर आहे आपण ते लर्न केलेलं आहे, त्यावर ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहेत, तसेच आपण त्यावरती एक गेमसुद्धा घेतलेला आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील दिलेली आहे. तसेच त्यावर आपण टेस्ट घेतलेली आहे आणि पैकीच्या पैकी मार्क्स देखील मिळवलेले आहे. तर अशा प्रकारे आपला जो हा लेसन आहे 3.4 ॲट द सायन्स फेअर, हा जो लेसन आहे आपला इथे हा कंप्लीट झालेला आहे. लवकरच भेटूया एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.